नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे आपण पालकाच्या मस्त कुरकुरीत वड्या बघणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी गड्डी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, ओवा, काळं मीठ आणि साधं मीठ, तसेच बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि लसण अद्रकची जाडसर अशी पेस्ट घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य मी या पालकामध्ये टाकून घेणार आहे आणि हे पावडर मसाले सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा, पालक आपण स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये थोडासा ओलावा आहे आणि त्या ओलाव्यातच आपल्याला सुरुवातीला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला हे छान पीठ काढून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण कोथिंबीर वडीसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने ह्या पालक वडीचं पीठ आपल्याला इथे भिजवायचं आहे। तर इथे मी ज्वारीचं पीठ वापरलं आहे, तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ देखील टाकू शकता, त्यामुळे वडी छान कुरकुरीत होईल। तर हे सर्व करत असताना मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आणि आता इथे प्लेट ग्रीस करून त्यावर तीळ टाकून घेतलेलं आहे आणि हे वडीचं जे साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं होतं ते सर्व यावरती थापून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण मस्त अशी पालकाची कुरकुरीत अशी वडी तयार करणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीने, अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तयार होणारी, आणि ज्यांना अगदी पालक खायला आवडतच नाही त्यांना कळणार देखील नाही की ह्या पालकाच्या वड्या आहेत म्हणून, आणि ते आवडीने खातील आणि मग तुम्हाला विचारतील की या वड्या कशाच्या आहेत, तर तुम्ही तेव्हा सांगाल तर त्यांना विश्वास बसणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वांना घरच्यांना पालक खाऊ शकतात। तर वरतून देखील मी हे तीळ टाकून घेणार आहे। हे दिसायलाही छान दिसतं आणि खाताना देखील तळल्यावरती हे तीळ मस्त कुरकुरीत लागतात। तर स्टीमर प्लेटमध्ये ही स्टीमरची ठेवून घेणार आहे। त्यानंतर याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहे। तर व्यवस्थित याला गार करून घेतल्यानंतर याच्या वड्या पाडून घेणार आहे। तर याचा लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर बघू शकतात। तर याच्या व्यवस्थित वड्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत आणि या वड्या कट केल्यानंतर आपण छान याला शॅलो फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राय करू शकतो। तर इथे मी कुरकुरीत वड्या करायच्या आहे, त्यामुळे याला छान डीप फ्राय करून घेणार आहे। तर तुम्ही अशा ह्या वाफवलेल्या वड्या सुद्धा खाऊ शकतात, या देखील खायला खूप छान लागतात, किंवा मग थोडीशी फोडणी करून त्यामध्ये या छान अशा शॅलो फ्राय करून घेऊ शकतात। तर सर्व वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि नंतर इथे तेलामध्ये बघा एक एक करून वडी सोडून घेतलेली आहे। तर या छान रंग बदलेपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत, चांगल्या सेट झाल्या की अल्टीपल्टी करून आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायच्या आहे। एकदम हाय फ्लेमवर आपल्याला या वड्या तळायच्या नाहीयेत। तर चांगला याचा रंग बदलेपर्यंत आणि या कुरकुरीत होईपर्यंत तळल्यानंतर खायला एकदम मस्त लागतात। तुम्ही या जेवताना तोंडी लावणीसाठी घेऊ शकतात किंवा मग याच्यासोबत खायला तुम्ही एखादी चटणी तयार करून घेऊ शकतात। तर खूप छान लागते, अगदी कोथिंबीर वडी सारख्याच या वड्याला खायला मस्त लागतात। तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते नक्की मला कळवा। थँक्यू, धन्यवाद।